तुम्ही कधी वाटाण्याच्या शेंगा भाजून मीठ टाकून खाल्लेल्या आहेत का? हां, 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 हां. काय भारी लागतात. आज सकाळीच मी मस्तपैकी कवळ्या वाटाण्याच्या शेंगा घेतल्या, भाजल्या, मीठ टाकलं आणि खाल्ल्या. एक नंबर आयटम आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. चला तर मग याच्यानंतर माझ्याकडे कार्यक्रम होता एक बर्थडे डेकोरेशनचा आणि माझं ते मॉर्निंगचाच प्रोग्राम होता. सो आम्ही निघालो, ह्या लोकेशनला आलो आणि डेकोरेशन करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने आम्ही हे डेकोरेशन कंप्लीट करून घेतलं. आणि मग काय, अचानक प्लॅन झाला आमचा धुळ्याला जाण्याचा. आम्ही निघालो धुळ्याला जाण्यासाठी. काही सामान पण आणायचं होतं आणि इव्हेंटच्या काही गोष्टींसाठी भेट पण द्यायची होती. सो आम्ही निघालो धुळ्याला जाण्यासाठी. मग इथं आल्या आम्हाला पहिले भूक लागली होती म्हणून मस्तपैकी पाणीपुरी खाऊन घेतली आणि इथली पाणीपुरीची टेस्ट पण खूप छान वाटली म्हणून आम्ही मस्तपैकी डबल प्लेट पाणीपुरी खाऊन घेतली. आणि रस्त्यात आम्हाला दिसलं रामजींचं मंदिर. रामजींना नमस्कार करून घेतला आणि निघालो पुढच्या कामाला. धुळ्यामध्ये फ्रूट्सचे व्हेजिटेबल्सचे रेट कमी वाटत होते म्हणून मस्तपैकी इथून व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स पण घेऊन घेतले. आणि त्याच्यानंतर आमचं काम झाल्यानंतर आम्ही आलो हॉटेलला आणि इथं मस्तपैकी खाऊन घेतलं. आणि त्यानंतर थंडी वाजत असताना पण मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि मग निघालो चाळीसगावच्या दिशेने. आणि मग काय, सगळं एकदम हेवी झाल्यासारखं वाटत होतं म्हणून मस्तपैकी विचार केला की आता सोडा पिऊन घेऊयात. तुम्हाला हा माझ्या 7 डे चॅलेंजचा व्लॉग 4 कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.